हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया. आज आपण बनवतोय उन्हाळ्यात अगदी खाव्याच्या अशा पालेभाज्यांपैकी पहिली म्हणजे करडईची भाजी. मस्त ताजी ताजी करडईची भाजी मिळाली आहे, अगदी कोवळी आहे, म्हणून म्हटलं चला आज बनवून टाकूया. सो भाजी बनवायला अगदी सोपी आहे, खूप हेल्दी, अगदी खावीच अशी आणि भरपूर साऱ्या आजारांवर अगदी उपयोगी. भाजी छान निवडून घ्यायची, थोडेसे देठ पण घ्यायचे. भाजी चांगली कवळी आहे त्याच्यामुळे अगदी पटकन शिजते, देठ घेतले तरी काही फरक पडत नाही. भाजी जर थोडीशी निबर वाटली ना, पान अगदी जाड झाले, देठ पण खूप जाड आहेत, अशा वेळी देठ घ्यायचे नाही, कारण मग ते लवकर शिजत नाहीत. पण अशी छान जर ताजी कोवळी पेंडी असेल मग देठ कशाला सोडायची ना. तर इथे मी भाजी व्यवस्थित निवडून घेतेय, छान निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. ही भाजी खूप साऱ्या आजारांवर अगदी उपयोगी आहे. जर तोंडाला चव नसेल, ताप आला असेल किंवा जर अगदी काहीच खावं वाटत नसेल, उष्णतेचा त्रास होत असेल, अशा वेळी करडईची भाजी आणि भाकरी अगदी खाल्लेली खूप चांगली असते. सो सगळी भाजी मी इथे निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि धुवून थोडीशी सुकल्यानंतर चिरून घेतली. भाज्या शक्यतो चिरायच्या आधीच धुवून घ्यायच्या. सो इथं आपण घेणार आहे त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात लसूणच्या पाकळ्या 1-7-8 आणि 2 हिरव्या मिरच्या. इथे मी ही मिरची चांगलीच तिखट आहे म्हणून फक्त 2च घेतल्यात, 3-4 घेऊ शकता किंवा जर तिखट आवडत नसेल तर लाल तिखट घालू शकता आणि मिरची स्किप करू शकता. त्यात एक थोडेसे शेंगादाणे घातले आणि ते सगळं मिक्सरवर फिरवून घेतलं. फोडणीसाठी इथे घेतलं 1 पळी तेल. पालेभाज्यांना तेल खूप कमी लागतं त्याच्यामुळे अगदी थोडंसं तेल घालायचं. नेहमी आपण रस्सा वगैरे भाज्या करतो तितकं तेल अजिबात घालायचं नाही पालेभाज्यांसाठी. जिरे मोहरीची फोडणी करून घेतली. फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलंय मिरची लसूण शेंगादाण्याचं ते घालायचं. चांगलं परतून घ्यायचंय त्याला, कारण आपण सगळं कच्चं घेतलं होतं मिरची शेंगादाणे वगैरे. छान असं मी परतून घेतलं हे वाटण. तुम्हाला मिरची नसेल आवडत तर तिखट घाला किंवा लहान मुलांना वगैरे करताना मिरची किंवा तिखट काहीच न घालता नुसती मीठ टाकून भाजी परतून दिली ना तर ही खूप छान लागते. यामध्ये घातली पाव चमचा हळद, एक 10-15 मिनिट भिजवून ठेवलेली हरभऱ्याची डाळ 2 चमचे फक्त. डाळ पण थोडीशी परतून घेऊया तेलावर. डाळ घातल्यानं भाजीला खूप छान चव येते. हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण घालू शकता किंवा मसूरची डाळ पण घालू शकता. त्यामध्ये घातली आपण चिरून घेतलेली भाजी. पालेभाज्या करताना शक्यतो जास्त बारीक चिरायच्या नाहीत, नाहीतर अगदी पाणी सुटल्यासारखं होतं आणि भाज्यांची चव कमी होते. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. भाकरी सोबत, पोळी सोबत, कशासोबत ही भाजी अगदी छान लागते. लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. आपण मिक्स केली भाजी. मीठ आत्ताच घातलं नाही मी. त्याला थोडंसं झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची. एक वाफ काढल्यानंतर भाजी थोडीशी आकसते, पाणी सुटून शिजते. त्यानंतर मीठ घालायचं, कारण पहिल्यांदा भाजी खूप जास्त क्वांटिटी अशी वाटते पण मग मीठ जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंदाज घेऊन भाजी थोडीशी शिजली, पहिली वाफ गेली की मग कोणत्याही पालेभाज्यांना करताना असंच करायचं. मीठ घालून थोडीशी परतून घेतली परत एकदा. अगदी एक 2-3 मिनिट शिजू द्यायची परत एकदा मीठ घातल्यानंतर. आणि आपली मस्त अशी भाजी तयार आहे. गरम गरम भाजी भाकरी सोबत, पोळी सोबत सर्व करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.